आपल्या या कल्याण तालुक्यातील आणि हे कांबा गाव, या कांबा गावातील हे बनकरे परिवार आणि बनकरी परिवाराचे पिताश्री कैलासवासी बारको मारुती बनकरी बाबांना सोमवार दिनांक 10/11/2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांच्या पाश्चात त्यांची मुलं अर्थात काळूराम काका असतील, राम काका असतील, लक्ष्मण काका असतील आणि बाळाराम काका असतील। त्याचप्रमाणे बाबांच्या मुली जनाबाई, माथाबाई, कमलबाई, अशा प्रकारे हा बनकरे परिवार, बाबांचे नातू, बाबांच्या सुना, नाती, पुतणे, भाऊ, असा हा मोठा परिवार अर्थात बनकरी परिवार। खर तर या बनकरी परिवाराच्या मातोश्री मागच्या वर्षी अर्थात कैलासवासी ताराबाई बारकू बनकरी आईंचं 6/9/2024 रोजी वृद्धापकाळाने निधन झालं। या बनकरी परिवाराचं मातृछत्र हरपलं। वर्ष कुठे होतो नाही होतो तर 10/11/2025 रोजी पितृछत्र हरपलं। खर तर या कांबा गावामध्ये नामांकित असलेलं हे परिवार हाडाचे शेतकरी, उद्योजक, ज्या परिवाराचं समाजकार्य आपल्याला पाहायला मिळतंय, या बनकरी परिवारातील अनेक सदस्य आपल्याला समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करताना पाहायला मिळते। बाबांनी सुद्धा या ठिकाणी आदर्शयुक्त शेतकरी म्हणून कार्य केलं, आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळलं, त्यांच्यावर संस्कार केले, त्यांना मार्गदर्शन केलं आणि वयाच्या 86व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला। वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं। मागच्या वर्षी कैलासवासी ताराबाई बारको बनकरी अर्थात आई साहेबांचा 6/9/2024 रोजी देहांत झालं। त्यांचंही वृद्धापकाळाने निधन झालं आणि आईंचं जाणं सुद्धा असं चालता बोलता झालं। चालता बोलता मृत्यू आला आईंना। चालता बोलता आई साहेबांनी निरोप घेतला तुमचा आमचा। आणि बाबांच्या बद्दल ही जर सांगायचं झालं तर बाबांनी सुद्धा चालता बोलता तुमचा आमचा निरोप घेतला। चालता बोलता त्यांचं देहांत झालं वयाच्या 86व्या वर्षी अर्थात वृद्धापकाळाने बाबांचं जाणं झालं। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर भगवंत म्हणतात माणसाला सगळ्यात मोठी जर भीती असेल तर मृत्यूची, बरं का। आयुष्यामध्ये माणूस अनेक गोष्टींना घाबरतोय, पण त्या अनेक गोष्टींपैकी एक महत्वाची गोष्ट जर कुठली असेल तर माणूस सगळ्यात जास्त जर कशाला घाबरत असेल तर मृत्यूला, बरं का। पण तसं जर पाहायला गेलं तर आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात आनंदाचा दिवस जर असेल तर कुठला? जन्म झाला हा आनंदाचा दिवस होता का? अनेक काय 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 आपल्याला मिळतंय हा आनंदाचा दिवस आहे का? बरं का। सगळ्या दुःखाचं निवारण होण्याचा दिवस जर कुठला असेल तर तो मृत्यूचा दिवस आहे। त्याच्यानंतर दुःख नाही, बरं का। माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जगण्यासाठी नियोजन करत असतो, वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन करत असतो। ते नियोजन पूर्णत्वास जाण्याचा दिवस म्हणजे मृत्यू आहे। आणि संसार रूपी या चिखलातून मुक्त होण्याचा दिवस जर कुठला असेल तर तो मृत्यू आहे, मृत्यू आहे। आणि म्हणून आपण घाबरलो म्हणून मृत्यू चुकणार आहे का? आपण घाबरलो म्हणून मृत्यू चुकणार आहे? किती जरी आपण घाबरण्याचा प्रयत्न केला, किती जरी आपण त्या ठिकाणी काही जरी सांगण्याचा, काही जरी मध्यंतरी
त्याला सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मृत्यू कधीही चुकत नाही. मृत्यू कधीही चुकत नाही आणि मृत्यू चुकवताही येत नाही. म्हणून संत म्हणतात, मृत्यूचं स्मरण असावं, भय कदापि नसावं. आम्ही जाणार आहोत याची आठवण असावी, भीती नसावी. भीती नसावी. बरं का, आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला सुखाचे वाटणारे दिवस सुद्धा दुःख देत असतात. बरं का, सुखाचे वाटणारे दिवस सुद्धा दुःख देत असतात. कारण आम्ही ज्याच्याकडे सुख म्हणून पाहतोय ना, संतांनी त्याला क्षणिक सुख सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? क्षणिक सुख. बरोबर आहे की नाही? जोपर्यंत आमच्या घरामध्ये कार्य करत असताना सगळ्या गोष्टी आमच्या हातात आहेत, तोपर्यंत तो संसार कधी संपूच नाही असं वाटतंय. बरोबर आहे की नाही? जोपर्यंत संसारामध्ये कार्य करत असताना सगळ्या गोष्टी आमच्या हातात आहेत, तोपर्यंत तो संसार कधीही संपू नये असं वाटतंय. एकदा आमच्या हातातलं दुसऱ्यांच्या हातात गेलं, समजतंय ना, की मग मात्र नाही का परत परत तिला आठवण येते, नकोसा झालाय जीवन. मग बोलते, नको, कंटाळा आलाय या जीवनाचा, संसाराचा कंटाळा आलाय या. कारण आमच्या मनाच्या विरुद्ध व्हायला लागलं, आमच्या मनासारखं आता होत नाही. आणि म्हणून त्या सुखाला संतांनी क्षणिक सुख म्हटलेलं आहे. क्षणिक सुख म्हटलेलं आहे. आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना क्षणिक सुखासाठी प्रयत्न करतोय की निरंतर चिरकाल टिकणारं जे सुख आहे त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. त्या क्षणिक सुखाची ओळख करून देत असताना सुभाषितकार म्हणतात, क्षणिक सुखासाठी आपल्या पुढे होतो नीतीभ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट. बरं का, धर्म बाजूला ठेवून अधर्माने वाटचाल करून, नीती बाजूला ठेवून अनितीने वाटचाल करून जर आपण सुख मिळवत असो तर त्या सुखाला क्षणिक सुख म्हटलेलं आहे. आणि त्याच्या पुढे दुःख सांगितलेलं आहे. त्या सुखाचं रूपांतर पुढे कशात होतंय? दुःखात होतंय, दुःखामध्ये होतंय. जे निरंतर टिकणार आहे, जे चिरकाळ टिकणार आहे, जे शाश्वत आहे, ज्याला परमसुख म्हणतात, ज्याला आत्मसुख म्हणतात, ज्याला परमानंद म्हणतात, तो परमानंद, ते आत्मसुख जर आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आम्ही नीतीने आचरण केलं पाहिजे, आम्ही धर्म आचरण केलं पाहिजे, आम्ही नीतीने वागलो पाहिजे, जगलो पाहिजे. बरं का, खरं तर आमच्या देहाकडे जर आम्ही बघितलं तर हा देह नाशिवंत म्हटलेला आहे. नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. देह जाईल जाईल याशी काळ वा खाईल. देह जाणार आहे, देह नाशिवंत आहे. आपलं वाटतंय आपल्याला, पण आपलं नाही आहे. धन कुबेराचं, देह हे काळाचं, धन कुबेराचं आहे. पण तरीही जर उद्धार करण्यासाठी हे साधन म्हणून जर आम्हाला भगवंताने दिलं असेल, मुक्त होण्याचं साधन जर हा नरदेह असेल, मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी जर हे साधन म्हणून जर भगवंताच्या कृपेने आम्हाला प्राप्त झालं असेल तर आम्ही त्या देहावर प्रेम करावं, त्या देहाचा विचार करावा, त्या देहाला सांभाळावं. कुठपर्यंत? जे कार्य आम्हाला साध्य करायचं आहे ते कार्य साध्य होईपर्यंत आम्ही त्या देहाचा विचार केला पाहिजे. कधीतरी माणसाने एकांतात बसावं आणि एकांतात बसल्यानंतर आपल्या देहाकडे पाहावं, आपल्याला भगवंतानी काय दिलेलं आहे, इंद्रिय कशी दिलेली आहेत, कशा पद्धतीने दिलेली आहे, जाणीव दिलेली आहे, बुद्धी दिलेली आहे, विवेक दिलेला आहे. आणि आपल्याकडे पाहून झाल्यानंतर कधीतरी त्या प्राण्या पक्ष्यांकडे पाहावं ज्यांना जगण्याचं स्वतंत्रही नाही. बरं का,
कधीतरी पाहावं ना, गल्लोगल्ली फिरणारं ते कुत्र आहे, ज्याच्या मनात येईल ते रट्टवतंय व त्याला. ज्याचं काही खाल्लं नाही खाल्लं तरी त्याच्यावर दगड भिरकवली जाते. काहींना मजा वाटते म्हणून दगड भिरकवतात. ते ओरडत पडालं ना की त्यांना आनंद वाटतो. घरात येणारी मांजर नुसती बाईला डोळ्यात दिसली बस की तोच लाटला भिरकवते. ती मांजर बोलते, काय खाल्लंय मी, काय केलंय मी, फक्त घरात आले. कधीतरी त्या प्राण्या पक्ष्यांचा विचार करा ना. आणि मग आपल्याकडे बघा, हा नरदेह कशा पद्धतीने भगवंताने आम्हाला दिलेला आहे, का दिलेला आहे, कशासाठी दिलेला आहे, याचा विचार करा ना जरा. 84 लक्ष योनी विधात्याने निर्माण केले या ठिकाणी कार्य करण्यासाठी. पण 83,99,999 योनी जे कार्य करू शकत नाही ना, ते कार्य हा नरदेह करू शकतो, हा मनुष्य देह करू शकतो. देवाचं भजन पूजन प्राणी पक्षी नाही करू शकत बरं का. मंदिरात जाऊन देवाचं स्तवन करायचंय, देवाचं नामस्मरण करायचं आहे, तीर्थक्षेत्री जाऊन धर्मकार्य करायचं आहे, संतांच्या विचाराचा प्रसार प्रचार करायचा आहे. धर्म कार्य करण्यासाठी, देव कार्य करण्यासाठी नवे एवढंच नव्हे तर 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर असेल तर हा नरदेह आहे, हा मनुष्य देह आहे. आम्हाला का बरं कंटाळ येतोय, आम्हाला का बरं नकोसा वाटतोय, किंवा आम्ही का बरं मध्येच असा वेगळा विचार करतोय या नरदेहाविषयी, त्याला कारण आम्हाला त्याचं ज्ञान नाही आहे बरं का. आम्हाला जो देह भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आहे ना, त्याचं ज्ञान नाही आहे, तो कशासाठी दिलेला आहे. आणि म्हणून बोधले महाराज त्या ठिकाणी आम्हाला जाणीव करून देत असताना म्हणतात, आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया, घरदार नोहे तुझी अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडतसे पापा. सावध होई बापा काळ लागला मापा. सावध झालो पाहिजे, आम्हाला सावध होता आलं पाहिजे बरं का, सावध होता आलं पाहिजे आम्हाला. मार्गदर्शन नसल्यामुळे, ज्ञान नसल्यामुळे आम्हाला या देहाची किंमत कळत नाही बरं का. आता बघा, खर तर हा नरदेह या ठिकाणी आपल्याला जन्माला घालण्याच्या आधी भगवंत आपली सेवा करतोय, आपली व्यवस्था करतोय, आपल्या व्यवस्थेचं नियोजन करतात देव, आणि मग आपल्याला जन्माला घालतात बरं का. त्यासाठी एक साधं उदाहरण संतांनी दिलं की बघा, एखाद्या वेळी जर आपल्याकडे पाहुणे येत आहेत असं जर आपल्याला समजलं काही काळ आधी, तर पाहुणे येण्याच्या आधी आपण त्यांचं व्यवस्थेचं नियोजन करत असतो बरोबर आहे की नाही. पाहुणे आल्यानंतर नाही, त्यांच्या बसण्याच्या व्यवस्थेपासून तर त्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेपर्यंत सगळ्या काही गोष्टी आपण काय करतो. पिण्याच्या म्हणजे पाणी काही थंड बरं का, नाहीतर वेगळं काही समजाल तुम्ही. खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांना येण्याच्या आधी आपण व्यवस्था करत असतो. माहिती झाल्यापासून आपण ती व्यवस्था करत असतो, त्या व्यवस्थेला लागत असतो. पाहुणे येणार आहेत बरोबर आहे की नाही. त्याच्या पुढे जाऊ चल, आपण शेतकरी माणसं आहोत. काही वेळेला जर आम्हाला म्हशी घ्यायच्या असतील ना, बैल जनावर जर घ्यायचे असेल ना, तर पहिले आम्ही त्यांची वैरणीची व्यवस्था करतो बरोबर आहे की नाही. आगोच्या वेळेला आपल्याला माहितीये पावसाळ्यात काही बाजूला जायला भेटणार नाही, काही वेळेला जास्त पाऊस असला तर जनावर आम्हाला माळ रानावर घेऊन जायला जमत नाहीत. अशा वेळी पाऊस येण्याच्या आधी आगोटी आम्ही त्यांच्या वैरणीची व्यवस्था करत असतो. मग पेंढे म्हणावं किंवा गवत म्हणावं ते घेऊन ठेवत असतो आम्ही, आणि अशी रास ठेवत असतो त्याची बरोबर आहे की नाही. मग साधं उदाहरण आहे, पाहुणे येण्याच्या काही काळ आधी जर आम्ही त्यांची व्यवस्था करतोय
पाऊस येण्याच्या आधी जर आमच्या गुराढोरांची जर आम्ही वैरणीची व्यवस्था करत असू, तर ऐका ना, जन्माला घालण्याच्या आधी भगवंतानी आपली व्यवस्था केली नसेल का? आपल्याला जन्माला घालण्याच्या आधी भगवंतानी आपली व्यवस्था केली नसेल? आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक चारही प्रकारची संपणार नाही एवढी आमच्या बरोबर दिलेली आहे. काय सांगितलेलं आहे? मनात वांचिरे पूर्व संचित केले. बरं का, मना जन्माला घालण्याच्या आधी तुझी व्यवस्था केली होती रे. किती? आयुष्यभर संपणार नाही एवढी, संपणार नाही एवढी. ज्याला खर्चाचं कळलं ना, त्याची तंगी येत नाही कधी. खर्च कसा करावा आणि किती करावा हे कळलं ना, त्याचं बघा जगणं वागणं जरा व्यवस्थित असते, म्हणजे व्यवस्थित असते सगळ्या गोष्टी. ज्याच्याकडे खर्चाचा प्रमाण नसतो ना, त्याला सतत कोणा ना कोणापुढे हात पसरावंच लागतंय. म्हणून जुन्या माणसांची म्हण होती, अंथरूण पाहून पाय पसरावे. बरोबर आहे का? अंथरूण पाहून पाय पसरावे ही जुन्या माणसांची म्हण होती. आता तो अंथरूण नाही. आपल्याला जर रोजचे 500 रुपये येत असतील ना, तर 300-400 रुपयेच आपण खर्च केला पाहिजे. जर 1000 रुपये खर्च असेल तर 500 साठी कोणापुढे तरी हात पसरावेच लागणार आहेत आपल्याला. हा विषय पैशांचा झाला, आर्थिक विषय झाला, संपत्तीचा विषय झाला. पण ऐका ना, भगवंताने आमच्या बरोबर एवढी शिल्लक दिलेली आहे, एवढं सामर्थ्य दिलेलं आहे की आम्हाला संपलंही नसतं एवढं दिलेलं आहे. मग तरी सुद्धा केस पिकलीत ना, दृष्टी गेली ना, चष्मा लावायला लागला ना, ऐकायला कमी यायला लागलं ना, बोलायला धाप लागायला लागले ना, पाय चढचा कापायला लागले, हात काम करत नाहीत. कशी संपवायची ना, किती खर्च करायची ना, ते आम्हाला कळलं नाही. आणि कुठे खर्च करायचं तेही आम्हाला कळलं नाही, तेही आम्हाला कळलं नाही. बरं का? आणि म्हणून मग काय झालं माहितीये का, आमच्या जीवनामध्ये दुःखद प्रसंग यायला लागले. आमच्या जीवनामध्ये दुःख यायला लागलं, आम्हाला दुःख प्राप्त व्हायला लागलं. एक विचार करायचा आहे, देह नाशिवंत आहे, देह जाणार आहे. पण जरी नाशिवंत असेल, देह जाणार असेल, तरी सुद्धा एक स्मरणात ठेवायचं आहे, 83,99,999 योनींपेक्षा श्रेष्ठ आहे, प्राण्या पक्ष्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. उभ्या करण्याचा निर्माण केलेला आहे, विशेष बुद्धी दिलेली आहे, विशेष जाणीव दिलेली आहे, जगण्याचं स्वतंत्र दिलेलं आहे. आणि चारही वाचा या नरदेहाला भगवंताने दिलेल्या आहेत, परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. जगण्याचं स्वतंत्र नरदेहाला दिलेलं आहे, मनुष्य देहाला दिलेलं आहे. बरं का? फक्त आम्ही काय करायचं माहितीये का, त्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. साधं एखादं उपकरण जर आम्ही आमच्या घरी आणलं आणि ते वापरण्याची जर माहिती नसेल तर दुसऱ्याच दिवशी बिघडलं जातंय. खरंय की खोटं आहे? एखादं उपकरण जर आम्ही आणलं, तर शेजारणींनी वॉशिंग मशीन आणले म्हणून ही हिच्या नवऱ्याच्या मागे लागली, त्याने आणून दिली, पण धोपाट्या सकट कपडं टाकलं. उपकरण जर वापरायची माहिती नसेल तर दुसऱ्याच दिवशी ते परत ऍडमिट करावं लागतंय ना, परत करावं लागतंय ना. तसं हे भगवंतानी आम्हाला उद्धार करून घेण्यासाठी दिलेलं साधन आहे नरदेह. बरं का? सगळ्याच थार चालवणाऱ्यांना ट्रॅक्टर चालवताच येईल असं नाही. बरं का? 4 चाकी चालवणाऱ्यांना सगळ्यांनाच ट्रॅक्टर ऑपरेट करता येईल, जेसीबी ऑपरेट करता येईल असं नाही. त्याचं ज्ञान लागतंय. बरं का? तसं आम्हाला हा नरदेह भगवंताने साधन म्हणून दिलेला आहे ना, कसं जगावं आणि कसं वागावं याचं ज्ञान आम्ही सर्वप्रथम प्राप्त करून घेतलं पाहिजे. काय माहितीये का, आमच्या मनामध्ये एक विचार आहे की आम्हाला हा नरदेह जो भगवंताने दिलेला आहे ना, तो देव पाहण्यासाठी दिलेला आहे. बरोबर आहे का? प्रत्येकाच्या मनामध्ये तोच विचार आहे ना, नरदेह भगवंताने आम्हाला कशासाठी दिलेला आहे?
देव पाहण्यासाठी दिलेला आहे. संत म्हणतात देव पाहण्यासाठी कमी, देव होण्यासाठी नरदेह दिलेला आहे. ज्या दिवशी आम्ही देव होण्यासाठी प्रयत्न करू ना, त्या दिवशी आम्हाला ह्या नरदेहाची किंमत कळल्याशिवाय राहणार नाही. देव पाहण्यासाठी कमी, देव होण्यासाठी जास्त. आम्ही देव पाहण्यासाठी जेवढा प्रयत्न करतोय ना, जेवढा अट्टहास करतोय ना, त्याहून अधिक अट्टहास आम्ही देव होण्यासाठी केला पाहिजे. आणि जेव्हा आम्ही देव होण्यासाठी अट्टहास करू ना, त्या वेळेपासून खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल, आमच्या आयुष्याला अर्थ प्राप्त होईल, आमच्या नरदेहाला अर्थ प्राप्त होईल. तो प्रयत्न आम्ही केला पाहिजे, बरं का. या देहाला आम्हाला सांभाळायचं आहे, या देहावर प्रेम करायचं, ह्या देहाचा विचार करायचा आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत आम्हाला जे कार्य साध्य करायचंय ते साध्य होत नाही तोपर्यंत. धर्म कार्य करणं आमचं कर्तव्य आहे, देव कार्य करणं आमचं कर्तव्य आहे. नीतीने वागता आलं पाहिजे, नीतीने जगता आलं पाहिजे. मुक्त व्हायचंय आम्हाला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. परत येणं जाणं नाही, परत येणं जाणं नाही. मौलींच्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर, उपजेते नासे आणि नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. थांबवायचं आहे, थांबवायचं आहे ना. किती वेळा येणार जाणार, किती वेळा. कुठेतरी थांबलं पाहिजे, कुठेतरी मुक्ती मिळाली पाहिजे, कुठेतरी मोक्ष मिळाला पाहिजे. मुक्ती कशाला म्हणतात, मोक्ष कशाला म्हणतात ना, हे सर्वप्रथम आम्ही समजून घेतलं पाहिजे. ज्या ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे ना, त्याला मृत्यू लोक म्हणतात. काय म्हणतात इथे? आपण जिथे जन्माला आलो त्या लोकाला काय म्हणतात? मृत्यू लोक. आणि मृत्यू लोकात जर आमचा जन्म झालेला आहे तर प्रत्येकाला मृत्यू आहे हे तेवढं सत्य आहे, प्रत्येकाला जावंच लागणार आहे तेवढं सत्य आहे, बरं का. खरं तर धन्यता मानली पाहिजे, देवाचे आभार मानले पाहिजेत की देवा, ज्या लोकांमध्ये मुक्त होण्याचा मार्ग आम्हाला मिळतोय, मार्गदर्शन मिळतंय, त्या मृत्यू लोकांमध्ये आमचा जन्म झालेला, आम्ही किती भाग्यवान आहोत. जाणार आहेत आम्ही, आम्हाला मृत्यू आहे, पण तरी सुद्धा आम्ही भाग्यवान आहोत. का माहितीये का? सगळ्या युनितून मुक्त होण्याचं मार्गदर्शन आम्हाला याच लोकांमध्ये मिळतंय, याच लोकांमध्ये मिळतंय. जो प्रेम आहे, जिव्हाळा आहे, जो खऱ्या अर्थानं परमार्थ आहे, भक्ती आहे, देवकार्य आहे, धर्मकार्य आहे, देशकार्य आहे, ते आम्हाला याच देहामध्ये आहे आणि याच लोकांमध्ये करण्याचं भाग्य लाभलेलं आहे. म्हणून आम्ही भाग्यवान आहोत म्हणायला हरकत नाही. पण कसं असतंय माहितीये का? माणसाचे विचारच असे कार्य करत असतात ना, त्याला जे प्राप्त झालंय ना त्यात तो कधीच सुखी नाही. ऐकताय ना? जे त्याला मिळालंय ना त्याच्यामध्ये त्याला कधीच समाधान वाटत नाही, तर तो पुढे पाहत असतो. त्याच्याकडे अजून अजून आशा निर्माण होत असतात, अपेक्षा निर्माण होत असतात. जुन्या आशा पूर्ण झाल्या की नवीन आशा जन्म घेत असते. जुन्या अपेक्षा पूर्ण झाल्या की नवीन अपेक्षा जन्म घेत असतात. त्या ठिकाणी पायी चालणाऱ्याला वाटतंय सायकल असावी, सायकलवर जाणाऱ्याला वाटतंय टू व्हीलर असावी, दुचाकी असावी, त्या टू व्हीलरवर जाणाऱ्याला वाटतंय चार चाकी असावी, पण चार चाकी वाल्यालाही असं वाटतंय की जरा महागडीच गाडी असावी. आणि तीही ट्रॉफिक मध्ये अडकली की तोही वरती पाहतोय हेलिकॉप्टरकडे. काय का त्यानं कुठे काही खरड्या आहेत का, ट्रॉफिक आहे का, काय आहे, निघाले काय आणि पोहोचले काय, बरं का. पण परत जागेवर येतो ना, जेव्हा विमान क्रॅश होऊन कित्येक लोक जातात ना, तेव्हा तो बोलतोय बरं आहे आपलं आहे ते बरं आहे. पुन्हा जागेवर त्याची अक्कल येते. माणूस दुखी काय माहितीये का? जे देवाच्या कृपेने प्राप्त झालंय ना त्याच्यातच समाधान मानत नाही, तो पुढे पुढे पाहत असतो. स्वतःच्या अंगावर 10,000ची साडी जरी असली ना तरी तुम्हाला तुमची साडी आवडते की शेजारण्याने घातलेली 2,000ची साडी आवडते? बरं, किती भारी गंठण आपली असली ना, किती भारी जरी डिझाईन असली ना तरी तिची डिझाईन तिला कधीच आवडत नाही.
ती दुसरी चीज गंठण हातात धरून बघेल, मस्त डिझाईन आहे ग, कुठं बनवली बरं का. ती बोलते तुझी मस्त आहे, ती बोलते नाही 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 ही डिझाईन मला आवडली, ती बोलते तुझी डिझाईन. म्हणजे कशी बुद्धी आहे बघा माणसाची. आम्हाला समाधानी जर राहायचंय, आम्हाला सुखी जर राहायचंय ना, तर भगवंताने संतांनी सुखाची व्याख्या अतिशय सोपी सांगितलेली आहे बरं का. सुखी जर राहायचंय ना आम्हाला, तर संतांनी सुख